मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना अस्मिताला सांगते, काही साड्या अन्नपूर्णा ट्रस्टच्या बायकांकरता सुद्धा काढून ठेव हा. तेव्हा अर्जुन ऑफिसला निघालेला असतो आणि कल्पनाचं हेच बोलणं त्याच्या कानावर पडतं. मग आता तो थांबतो आणि मनातच विचार करतो, मम्मा तर सायलीच्या आईसारखीच आहे आणि सायलीची खरी आई तर लवकरात लवकर आता सापडणार पण आहे. पण त्या अगोदर मी सायलीसाठी मम्माच्या साडीचा ड्रेस तर नक्कीच शिवू शकतो ना. त्यानंतर अर्जुन लगेचच आता कल्पनाकडे जातो. तेव्हा कल्पना विमलला म्हणत असते, एकच हवी आहे का? अगं अजून पाहिजे असेल तर घे ना विमल. त्याच वेळी आता तिची नजर अर्जुनवर पडते. अर्जुनने एक साडी आता हातात घेतलेली असते. तो पाहत असतो की कोणती साडी चांगली आहे. तेव्हा तो आता म्हणतो, मम्मा ही साडी खूप छान आहे ना, सॉफ्ट आहे ना एकदम. मम्मा इकडे ये ना गं, 1 मिनिट मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा कल्पना विचारते, का रे? कल्पनाला तो बाजूला घेऊन जात म्हणतो, मम्मा ॲक्च्युली सायलीला सुद्धा ना अस्मिताईसारखा, तिच्या शाळेतल्या फ्रेंडसारखा असा आईच्या साडीचा ड्रेस शिवून हवा आहे. त्यामुळे मी तुझी ही साडी घेऊन जाऊ का? तेव्हा हो, अरे जा ना घेऊन. आणि खरं तर मलाच हे सुचायला हवं होतं, जे मी अस्मिताला विचारलं खरं, परंतु सायलीला सुद्धा साडीचा ड्रेस चालेल हे लक्षातच आलं नाही. मग आता अर्जुन म्हणतो, काही हरकत नाही मम्मा, पण मी या साडीचा ड्रेस शिवून घेऊ का तिच्यासाठी? तेव्हा कल्पना म्हणते, हो घे, पण तुला सांगू ही साडी माझी नाही आहे बाळा, ही साडी आहे ना प्रतिमाची. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, का बरं? आणि तुझी साडी? त्यावेळी कल्पना म्हणते, अरे काही वर्षांपूर्वी झालं काय, मला ही प्रतिमाची साडी आहे ना खूप आवडली आणि नेमकी साडी तिने ती मला नेसायला दिली आणि माझ्याकडेच मग राहून गेली. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे हीच साडी मला ही आवडली, किती स्ट्रेंज आहे ना मम्मा. तेव्हा कल्पना म्हणते, हो अरे बघ ना, प्रतिमा आणि सायलीमध्ये अगदी मायलेकीचं नातं आहे आणि बघ ना योगायोगाने तसंच घडलंय, असं म्हणून ती सांगते, आता सायलीला ना तू सासूचा नाही तर मानलेल्या आईचा साडीचा ड्रेस शिव, असं म्हणून दोघेही सायलीकडे बघतात. तर अर्जुन म्हणतो, यस मम्मा, आता मी आलो हा, असं म्हणून तो लगेचच घराबाहेर पडतो. दुसरीकडे अर्जुन आता ऑफिसमध्ये जातो. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो. दोघेही एकमेकांना गुड मॉर्निंग असं म्हणतात. त्यानंतर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे आजपर्यंत मी तुझ्या टेबलवर लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, त्याचबरोबर फाईल्स वगैरे बघितले आहेत. आता कोर्टाने साडीसुद्धा टेबलवर ठेवणं कंपल्सरी केलंय, हे तर खरं मला माहीतच नव्हतं रे. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, झाला का जोक करून? पण आल्या आल्या का चिडवतोस रे तू मला? असं म्हणून तो सांगतो, मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवायचा आहे ना आणि म्हणून ही साडी आणली आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे बापरे, हाऊ रोमॅन्टिक, आणि जगातल्या सगळ्या बायकांना ना तुझ्यासारखा नवरा भेटू देत. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, अरे पण ड्रेस शिवण्यामध्ये ना एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, हरकत नाही, मला सांग, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायला हा प्रेम गुरु नेहमीच तयार आहे, बोला बरं. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, ऐका ना गुरुजी, प्रॉब्लेम हा आहे ना, मला माझ्या बायकोला सरप्राईज द्यायचं आहे, पण आता ड्रेस शिवण्यासाठी सायलीचं माप कुठून आणू? कसं आहे ना, मी तर तिला विचारू शकत नाही, कारण तिच्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज असणार आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, थांबा 1 मिनिट, आता मला सांग ही साडी कुठे मिळाली तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्माने दिली. तेव्हा चैतन्य म्हणतो, परफेक्ट, मग मावशीलाच विचार ना, कारण मावशी सगळं काही अगदी सॉर्ट आऊट करेन आणि या मेजरमेंटचा जुगाड तर ती करेन म्हणजे करेनच. तेव्हा अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, गुड आयडिया, आता मी मम्मालाच विचारतो. आणि मग त्यानंतर त्याच्या लक्षात येतं, तुला वाटत नाही का रे, हा खूप लांबचा रूट होतोय म्हणून? आणि मला काय वाटलं होतं माहिती आहे, मी साडी घेईन आणि पटकन ड्रेस शिवायला सुद्धा टाकेन आणि माझ्या बायकोला ना सरप्राईज सुद्धा देईन. पण मला आत्ता कळतंय, बायकोला सरप्राईज करण्याऐवजी कोर्टामध्ये केस लढणं ना खूप म्हणजे खूप सोपं असतं रे. तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणतो, हे ड्रेसचं आता सोडून दे, परवा ना एका केसची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्या आय विटनेस बरोबर सुद्धा बोलायचंय, पटकन आता कामाला लागूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब थांब, अरे मी कामालाच लागणार आहे आणि आय विटनेसला सुद्धा भेटणार आहे, पण माझ्या बायकोसाठीचं सरप्राईज मी अजिबात विसरणार नाही, कारण एकदा का मी ठरवलं म्हणजे ठरवलं. मी आत्ताच मम्माशी बोलणार आणि या साडीचा ड्रेससुद्धा शिवून घेणारच. दुसरीकडे प्रिया ही आता तिच्या रूममध्ये असते.
तिच्या आईबाबांना पाहून खरं तर ती आता धक्क्यानेच एकदम शॉक होऊन शांत बसते आणि मनात म्हणते की खरंच ते माझे आईबाबा असतील आणि त्यांच्याकडे बघून आत्ता असं वाटतंय की खरंच त्यांचे खायचे प्यायचे वांदे आहेत. म्हणजे जेव्हा मी त्यांच्याकडे असेन तेव्हा तर ते अगदी पार भिकारीच असतील ना. म्हणजेच मी काय भिकाऱ्यांच्या घरात जन्माला आले का असा प्रियाच्या एका क्षणी मनात विचार येतो. पण नाही हा, हे जर खरं असेल तर हे कुणालाच कळता कामा नये. त्या टेलर जोडप्याला सुद्धा कळता कामा नये की मी त्यांची मुलगी आहे. तेवढ्यातच नागराज येतो आणि हसतच प्रियाची आता गंमत करत विचारतो, काय मग प्रिया, कसं वाटलं माझं गिफ्ट? तुला आवडलं असेलच ना? अरे पण आवडलं असणार म्हणजे असणारच. आणि तुझे नवीन आईबाप सॉरी हां, तुझे जुने आणि खरे आईबाप तुला तर नक्कीच आवडले असतील हो की नाही, असं म्हणून तो पुन्हा एकदा हसतो. आणि मोबाईलमधला एक फोटो जिवंत होऊन असं समोर आलाय असं वाटलं असेल ना तुला? तेव्हा प्रिया हाताची घडी घालते. मोठ्या तोऱ्यातच नागराजला विचारते, काय खेळ चालवलाय, काय प्लॅन काय आहे तुमचा? तेव्हा नागराज म्हणतो, आपला कसला प्लॅन, समाजसेवा चालली आहे माझी, समाजसेवा. म्हणजे अनेक वर्षे आपल्या आईबापांपासून दुरावलेल्या मुलीची तिच्या आईबापाशी पुन्हा एकदा नव्याने गाठ घालून देतोय. तेव्हा प्रिया म्हणते, तुमची ही नाटकं ना मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, परंतु तुम्ही ना आता जरा लक्षातच ठेवा, ज्या दिवशी तुम्ही माझा घात करण्याचा प्रयत्न कराल त्याच दिवशी तो व्हिडिओ मी अख्ख्या जगासमोर आणेन. तरीही नागराज सुंभासारखाच उभा असतो, तो घाबरत नाही आणि उलट प्रियालाच विचारतो, किती वर्ष अजून त्या व्हिडिओवरून धमक्या देणारेस प्रिया, सांग ना तू. अगं आम्ही काहीही करणार नाही आहोत, अगदी काहीही, असं म्हणून तो प्रियाकडे पाहतो आणि मनातच म्हणतो की मी आणि महिपत मिळून यापुढे आता काहीही करणार नाही आहोत, कारण जे काही करणार ना यापुढे ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारच करणार. मग आता त्याच्या चेहऱ्याकडे बघून प्रियाला वेगळा संशय येतो. ती थेट म्हणतेच, काय हो, तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर असं कळतंय की तुम्ही काहीतरी खोटं बोलताय. तेव्हा नागराज म्हणतो, तू आता कशाला खऱ्या खोट्याच्या भानगडीत पडतेस प्रिया, एन्जॉय युअर गिफ्ट. आणि त्या व्हिडिओवरनं ज्या काही धमक्या वगैरे देतीयस ना तू, त्यामुळे मनात आणि या मेंदूवर ना आता तू कोरून ठेवायचंस. आम्हाला अडकवण्याचा किंवा आम्हाला एक्सपोज करण्याचा तू प्रयत्न जरी केलास ना तर फ्रॉडच्या केसमध्ये ना तू अगोदर जेलमध्ये जाशील, असं म्हणून प्रियाला तो जबरदस्त मोठी धमकीच देतो. तेव्हा प्रिया दातोट खाते आणि रागातच त्याच्याकडे बघते. दुसरीकडे सायली, कल्पना आणि अस्मिता या तिघीही कॉफी पित असतात. तेव्हा मधुभाऊंची विचारपूस कल्पना करू लागते की त्यांची तब्येत आता कशी आहे ग सायली? सायली सांगते, आता बरी आहे त्यांची तब्येत, मी अधूनमधून जातच असते हा त्यांना भेटायला, दसऱ्याच्या दिवशीसुद्धा गेलेच होते की. त्यावेळी आता कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, पण दिवाळीला ना कुसुमलासुद्धा घरी बोलव हा. मग आता सायली म्हणते, हो नक्कीच बोलवेन. कल्पना म्हणते, बरेच दिवस झाले ग ती घरी आली नाहीये. सायली सांगते, अहो त्यांची कामं सुरू असतात ना, आणि आता तर काय दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डर सुरू आहेत. तेव्हा अस्मिता म्हणते, एक मिनिट हा सायली, पण यंदा ना मला फक्त आणि फक्त तुझ्या हातचा फराळ खायचा आहे. लाडू, चकली, शंकरपाळ्या आणि तुझ्या हातच्या खास खवा घालून केलेल्या करंजा ह्यासुद्धा खायच्या आहेत, अशी अस्मिताची डिमांड असते. तर अर्जुन आता सगळ्यांकडे हसतच बघतो. तर सायली अस्मिताला म्हणते, हो नक्की बनवेन. तर इकडे अर्जुन विचारात पडतो की ह्या तिघी जणी तर एकत्र आहे, आता हे मेजरमेंटचं मम्माला कसं विचारू कळतच नाही. तेवढ्यातच अर्जुन आता लगेचच त्या तिघींजवळ जाऊन उभा राहतो, कल्पनाला इशारा करतो. पण सायली नेमकी कल्पनाबरोबर बोलत असते की मला काय वाटतंय आई, यंदा आपण प्रतिमा आत्यांना इकडे दिवाळीला बोलवायचं का हो राहायला? तेव्हा हो नक्कीच बोलवू की, असं कल्पना म्हणते. त्यावेळी अस्मिता म्हणते, हो ना, तेवढीच त्या तन्वीपासून सुटका प्रतिमा आत्यांची, कारण 4 दिवस जर तिचं तोंड नाही बघितलं तर प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावर हसू तरी येईल. कल्पना म्हणते, हो ना. तेव्हा आता अर्जुन सारखा कल्पनाला इशारा करतो, पण तिचं लक्षच नसतं. नेमकी सायली आता अर्जुनकडे बघते आणि काय असं विचारते, तर अर्जुन काहीच नाही असं सांगतो. त्यानंतर कल्पना म्हणते, म्हणजे यंदा दिवाळीला आपलं पूर्ण कुटुंब एकत्र असेल, फक्त अश्विन सोडून. त्या तन्वीच्या कचाट्यातून कधी एकदा त्याची सुटका होईल ना माहीतच नाही. तेव्हा सायली म्हणते, आई तुम्ही त्रास करून नका घेऊ,
अहो काळ हे सगळ्यावरचं औषध असतं असं म्हणतात ना, मग काळच ते आता उत्तर देईल. आणि देवी आई बघतीये की ती सगळं काही अगदी ठीकच करेन असा विश्वास ती आता कल्पनाला देते. त्यानंतर अर्जुन सारख्या खानाखुणा इशारे वगैरे करत असतो. सायली विचारते, काय हो, काही हवंय का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, मम्मा अगं माझी एक फाईल सापडत नाही, स्टडी रूममध्ये मला शोधून देतेस का ती फाईल? त्यावेळी कल्पना विचारते, काय मी? अरे पण लग्न झाल्यापासून मी तुझी ही एकही कामं केलेली नाही आहेत. मग त्यावेळी आता सायली उठते आणि तिथे 2 असणाऱ्या फाईल लगेचच अर्जुनला दाखवते आणि विचारते, काय हो, ह्या आहेत का तुमच्या फाईल? तेव्हा अर्जुन म्हणतो, ह्या नाही. पण मम्मा अगं चल ना, मला तुझ्याशी जरा बोलायचे पर्सनल. तेव्हा सगळेजण आश्चर्याने अर्जुनकडे बघतात. अस्मिता म्हणते, नाही हां, पर्सनल वगैरे नाही, जे काही बोलायचं असेल ना ते सगळ्यांसमोर बोला इथे. तेव्हा सायली म्हणते, अस्मिता ताई अहो जाऊ द्या, तो त्यांना त्यांच्या मम्माबरोबरच काहीतरी बोलायचंय, आपण दोघीही बिचाऱ्यांना शांत बसूयात. तेव्हा अर्जुन हसतच गुड गर्ल असं म्हणतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, चल ना मम्मा जरा बाजूला. तेव्हा कल्पना म्हणते, बरं ठीक आहे चल असं म्हणून ती आणि अर्जुन दोघेही जरा बाजूला येतात. ती विचारते, काय झालं रे बाळा? तेव्हा तो हळूच म्हणतो, मम्मा मी साडी तर घेऊन गेलो ग ड्रेस शिवण्यासाठी, परंतु मला सायलीचं मेजरमेंट कुठे माहिती आहे? तेव्हा कल्पनाला हसू येतं. तो विचारतो, काय झालं मम्मा? ती म्हणते, हे बघ अर्जुन, तू एवढा मोठा वकील झाला ना तरी पुरुष तो पुरुषच आहे. तो विचारतो, काय झालं? मग कल्पना म्हणते, अरे सायलीचा एखादा ड्रेस घेऊन जायचं मापाला आणि तोच ड्रेस त्यांच्याकडे देऊन म्हणायचं या मापावर ड्रेस शिवा म्हणून. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो, काय मम्मा, एका ड्रेसवरून दुसरा ड्रेस येतो का शिवता? तेव्हा कल्पना म्हणते, हो. मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे चल. मग आता कल्पना म्हणते, सायलीला जो एखादा परफेक्ट ड्रेस येतो ना तो ड्रेस घेऊन जा आणि टेलरला त्याचंच माप दे. अर्जुन म्हणतो, चालेल ठीक आहे आणि थँक्यू सो मच मम्मा असं म्हणून तो कल्पनाचेच गाल आता पकडतो. तर दुसरीकडे प्रियाला आता संताप होऊ लागतो. ती म्हणते, ना माझ्याकडे माझं गाठोडं आहे ना त्या सायलीचं आहे, आणि मध्येच हे दरिद्री आईबाबासुद्धा आता भेटलेत. पण मी जेव्हा जेलमधून सुटले ना तेव्हा मला वाटलं होतं की मी जिंकले आहे आणि आता मला कुणीच नाही अडवू शकणार. पण नाही, हा सगळं अगदी सगळं काही चुकतंय. पण आता या महिपत आणि नागराजच्या सापळ्यातून कशी बाहेर पडू हाच प्रश्न तिच्या मनात येतो. इकडे आता अर्जुन रूममध्ये येतो. सायलीचे त्याने खूप ड्रेसेस काढलेले असतात आणि म्हणतो, हा ड्रेस सायलीला ना अगदी परफेक्ट येतो आणि हाच देतो मी आता टेलरकडे असं म्हणून तो घेऊन जाणार असतो. तेवढ्यातच सायली तेथे येते आणि अर्जुनकडे बघते, हाताची घडी घालते. अर्जुनचं लक्ष मागे जातं. तेव्हा तो जरा घाबरतोच. ती विचारते, काय हो, काय चाललंय काय हे सगळं तुमचं? एवढा पसारा का घालून ठेवलाय असं ती विचारते. अर्जुन खोटं सांगतो, माझं ब्लॅक शर्टच सापडत नाही ना म्हणून मी एवढा पसारा घालून ठेवलाय. आणि कसं आहे ना, माझी महत्त्वाची मीटिंग आहे आणि तो शर्ट माझ्यासाठी खूप लकी आहे म्हणून तो शोधत होतो. तेव्हा सायली आता लगेच धावत पुढे येते आणि म्हणते, वस्तू जागच्या जागी ठेवल्या ना तरच सापडतात, आता माझ्या खानात का शोधताय तुम्ही, व्हा बरं बाजूला असं म्हणून अर्जुनला ती बाजूला आता उभं राहायला सांगते आणि लगेचच त्याचा ब्लॅक शर्ट काढून देते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बापरे, हा तर इथेच होता ना माझ्या कपाटामध्ये आणि तुझ्या कपाटात उगीच शोधत होतो मी सुद्धा ना असं म्हणून अर्जुन स्वतःवरच हसतो. तर ती म्हणते, अजून पसारा करून ठेवू नका, हा काय म्हणावं ना तुम्हाला कळतच नाही असं म्हणून ती आता बडबड करू लागते. अर्जुन आता तो मापाचा ड्रेस घेण्याचा प्रयत्नात असतो, परंतु सायली तिथे असल्यामुळे त्याचे प्रयत्न फसत असतात. तो मनात विचार करतो, सायली जर इथे आवरत बसली तर मी तिचा ड्रेस कसा घेऊन जाऊ? तर आता सायलीच्या हाती नेमकी तीच साडी लागते जी साडी प्रतिमाची असते आणि अर्जुन तिचा ड्रेस शिवायला देणार असतो ना तीच. तेव्हा ही कुणाची साडी आहे आता असं ती विचारते. तो म्हणतो, मम्माची आहे, मम्मानी मला सांगितलं की ड्राय क्लिनिंग करण्यासाठी दे म्हणून. तेव्हा सायली आश्चर्याने विचारते, काय तुम्हाला? अर्जुन म्हणतो, हो, कारण माझ्या ऑफिसच्या बाजूलाच एक लॉन्ड्री आहे आणि तो ड्राय क्लिनिंग सुद्धा करतो, सो मम्मा म्हणाली तू घेऊन जा आणि ड्राय क्लिनिंग करून साडी पुन्हा घेऊन ये, दे बरं इकडे ती साडी असं म्हणून तो तिच्या हातातून साडी घेतो आणि म्हणतो, देतो मी ड्राय क्लिनिंगला. तेव्हा नेमका आता जो मापाचा ड्रेस असतो ना तोच सगळ्यात शेवटी राहतो.
त्यामुळे अर्जुन म्हणतो दे तो ड्रेस, मी हा ड्रेससुद्धा ड्राय क्लिनिंगसाठी घेऊन जातो. तेव्हा सायली म्हणते काही गरज नाही, द्या बरं, असं म्हणून ती ओढत असते. अर्जुन देतच नसतो आणि म्हणतो बघ ना केवढे मोठे मोठे डाग लागलेत त्याला. अगं मी व्यवस्थित ड्राय क्लिनिंग करून घेऊन येतो. त्यानंतर सायली जरा वैतागते आणि म्हणते तुम्हाला काय करायचं ते करा, असं म्हणून ती रूममधून बाहेर जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे बापरे, मी प्रतिमा आत्यांची साडी घेऊन चाललो आहे, खरं पण परमिशन नाही घेतली अजून, असं म्हणून तो सायलीच्या ड्रेसकडे बघतो आणि स्वतःची जशी पाठ थोपटवून घेत म्हणतो परफेक्ट, एकदम अगदी परफेक्ट. त्यानंतर आता तो म्हणतो चला हा ड्रेस ठेवून देऊ. तो कपाटामध्ये तो ड्रेस ठेवतो आणि काही वेळानंतर तो लगेचच आता प्रतिमाच्याकडे येतो. तिथे आल्यानंतर आता प्रतिमाला वाटतं सायलीसुद्धा आली आहे. ती विचारते काय रे अर्जुन, तू आलास पण सायली? तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो प्रतिमा आत्या मी एकटाच आलो आहे ॲक्च्युली, आणि माझं ना एक काम आहे तुझ्याकडे. दुसरीकडे प्रिया आता असते रूममध्ये, पण तिच्या कानावर ना बरोबर अर्जुनचा आवाज पडतो. इकडे आता अर्जुन म्हणतो ऐक ना प्रतिमा आत्या, माझं एक काम आहे तुझ्याकडे. तेव्हा ये ना ये, असं म्हणून प्रतिमा त्याला बसवते. त्यानंतर अर्जुन सांगतो ॲक्च्युली ना मला माझ्या बायकोसाठी एक ड्रेस शिवून घ्यायचा आहे आणि मम्माने ना मला तुझी एक साडी दिली आहे. तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि लगेचच या दोघांचं बोलणं चोरून लपून ऐकू लागतो. आता अर्जुन पुढे म्हणतो तुझी जर हरकत नसेल तर मी ड्रेस शिवू का? तेव्हा प्रतिमा म्हणते बघू बरं. प्रतिमा आता ती साडी बघते आणि त्या साडीवरून हात फिरवते. दुसरीकडे प्रियाला समजतं अर्जुन आलाय आणि ती म्हणते की हा अर्जुनचा आवाज होता का, असं का वाटतंय की अर्जुन इकडे आलाय म्हणून. तेव्हा ती लगेचच दरवाजातून बाहेर डोकावू लागते. इकडे प्रतिमा म्हणते मला अजिबातच नाही आठवत आहे रे ही साडी, कल्पनाला खूप पूर्वी दिली असेल तर काय माहीत मला. तेव्हा अर्जुन म्हणतो मला मम्मा म्हणाली ना की ही साडी तुझीच आहे, साडीचा माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवला तर चालेल ना तुला? तेव्हा प्रतिमा म्हणते त्यात काय विचारायचं, मी सायलीसाठी एक काय अरे 10 साड्या देऊ शकते. तेव्हा तू कुणाकडे शिवून घेणार आहेस ड्रेस, असं प्रतिमा विचारते. अर्जुन म्हणतो ते तर नाही माहीत अजून, मी ठरवलं नाही, मी शोधेन, शोधेन, नक्कीच शोधेन. तेव्हा इकडे नागराजला लगेचच आता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि तो रूममध्ये जातो आणि लगेचच महिपतला कॉल करतो. तेव्हा इकडे महिपत कॉल रिसीव करतो आणि बोला नागराज शेठ असं म्हणतो. तेव्हा पुढच्या पार्टीची तयारी काय आहे ना याची एक सॉलिड न्यूज आहे माझ्याकडे. तेव्हा महिपत विचारतो काय हो शेठ एवढं काय झालं? तो अर्जुन सुभेदार काय प्रियाच्या आईबापापर्यंत पोहोचला की काय? तेव्हा नागराज म्हणतो तो पोहोचावा कसा याचा मार्ग मात्र मला सापडलाय. माणसं टेलरकडे कशासाठी जातात, ज्या कामासाठी जातात ना त्याच कामासाठी अर्जुन त्या टेलरकडे जाणार आहे. आणि का जाणार तर अगदी बायकोच्या प्रेमासाठी, आणि तो त्याच दुकानात जावा यासाठी. माझी बिंडोक बायको ना आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल, ती बरोबरच त्याला सदाशिव लोखंडेच्या दुकानात पाठवणार, तू बघच आता महिपत, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. तर दुसरीकडे अर्जुन प्रतिमाला सांगतो यातलं काही सांगू नको सायलीला, कारण मला ना तिला सरप्राईज द्यायचंय. तेव्हा प्रतिमा म्हणते अरे सायलीला काय मी कुणालाच नाही सांगणार, उगीच तुझं सरप्राईज बिघडायला नको बाबा. दुसरीकडे सुमन किचनमध्ये असते. तेव्हा नागराज आता तेथे जातो आणि लगेचच सुमनला म्हणतो ऐक ना सुमन. तेव्हा सुमन खूपच घाबरते आणि पाठीमागे जाते, ओरडते. तेव्हा नागराज म्हणतो अगं हळू, काय झालं एवढं ओरडायला तुला, मी वाघ आहे का, वाघ वाटलो का तुला मी, तू बरी आहेस ना, ओके आहेस ना, असं तो म्हणतो. तेव्हा सुमन आपली घामाघूम झालेली असते आणि बिचारी घाम पुसते. त्यानंतर नागराज म्हणतो बरं मी तुला हे विचारायला आलोय, तुला आठवतंय का तुझे ड्रेसेस आपण पूर्वी एका टेलरकडून शिवून घ्यायचो, काय बरं त्याचं नाव, श्रद्धा टेलर. तेव्हा सुमन म्हणते नाही हो मला नाही आठवत, असा कोणता टेलर होता ते. मग आता तो विषय महत्त्वाचा नाही आहे, आणि झालंय असं की सायलीसाठी ना अर्जुनला एक छान असा ड्रेस शिवायचा आहे आणि त्याच्याकडे ना टेलरच नाही. आता मी काय करतो तुला तो पत्ता लिहून देतो, त्या टेलरचा तू फक्त तेवढा त्याला दे. तेव्हा आता लगेचच सुमन म्हणते मग तुम्ही स्वतः द्या ना पत्ता अर्जुनला, असं रागातच जरा ती म्हणते. तेव्हा नागराज विचारतो काय गं अर्जुनला मदत नाही करायची का? ती म्हणते करायची हो. मग आता तो म्हणतो झालं तर चल सरक बाजूला, मी तुला पत्ता देतोय आता.
त्यानंतर इकडे आता लगेचच अर्जुन हा म्हणतो प्रतिमा आत्या बरं मी निघू का आता असं म्हणून तो जायला निघतो. तेवढ्यातच तिथे सुमन येते आणि विचारते काय रे तुला सायलीसाठी ड्रेस शिवायचा आहे ना. मग प्रतिमा आणि अर्जुन हसतात की आपलं सिक्रेट रिव्हील झालं. तेव्हा सुमन म्हणते ऐक ना हे घे हा एका टेलरचा पत्ता आहे हा तुला अगदी छान ड्रेस शिवून देईल. तेव्हा कशावरून ग असं प्रतिमा विचारते. तेव्हा आता लगेचच सुमन म्हणते मी पूर्वी ना याच्याकडूनच ड्रेस शिवून घ्यायची म्हणे. मला एवढं काही आठवत नाहीये पण हा तुला छान ड्रेस शिवून देईल आणि तुझं कामसुद्धा होईल रे अर्जुन. तर दुसरीकडे नागराजला जरा भीती वाटते. तो मनातच म्हणतो अगं जेवढं सांगितलंय तेवढंच बोल ना सुमन, जास्त बोलून ना घोळ घालू नकोस कारण अर्जुनला ना फक्त प्रियाच्या बापाकडे पाठव. इकडे अर्जुन हा पत्ता घेतो आणि म्हणतो थँक्यू सो मच. मग आता असं म्हणून तो सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून जातो. तर प्रिया आता लगेचच सगळं बोलणं ऐकते आणि अर्जुनकडे डोकावून बघते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया अश्विनला सांगते पण बाबांच्या इथे नाही राहायचं, आपण आपल्या हक्काच्या घरी जायचं. अश्विन खुश होत म्हणतो मी 1 BHK पाहिलाय, हॉस्पिटल बसून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तेव्हा वैतागून प्रिया म्हणते अरे अश्विन मी माझ्या हक्काच्या घरी म्हणाले आणि ते आहे अन्नपूर्णा निवास. तर दुसरीकडे आता घरातील सर्वजण एका रूममध्ये बसलेले असतात. तेव्हा आता लहानपणी सायलीकडे जे खेळणं असतं ना तेच खेळणं आता कल्पना हातात घेते. सायलीसुद्धा तिच्या शेजारी बसलेली असते. तेव्हा कल्पना म्हणते हे खेळणं तर अर्जुनने तन्वीला दिलंय. लहानपणी तन्वी आपल्याकडे राहण्याचा खूप हट्ट करत होती ना तेव्हा अर्जुनने दिलं होतं. तेव्हा सायलीला त्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो आणि ती पुन्हा आई असं मोठ्याने ओरडते. तिकडे अर्जुन आता श्रद्धा टेलरच्या तिथे जातो. त्यानंतर तो सदाशिव लोखंडेला भेटतो आणि म्हणतो की मी सदाशिव लोखंडे मी अधूनमधून पॅन्ट शर्ट सुद्धा शिवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो पण मला माझ्या बायकोसाठी ना एक ड्रेस शिवून घ्यायचा आहे, कधीपर्यंत मिळेल. तेव्हा लगेचच मी सांगतो हा असं म्हणून सदाशिव आतमध्ये जातो. तर अर्जुन तेथे असणारी फोटो फ्रेम बघतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.